शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरती प्रतिक्रिया दिली आहे। जयंत पाटील आणि अजित पवार आणि शशिकांत शिंदेंमध्ये चर्चा झालेली होती। 12 जानेवारीला विलिनीकरणाचा निर्णय जाहीर करणार होतो असं खुद्द शरद पवार म्हणाले। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जबाबदारी अजित पवारांकडे देण्यात आलेली असल्याचं देखील शरद पवारांचं म्हणणं आहे। सर्वांना एकत्र आणण्याच्या प्रक्रियेपर्यंत ते पोहोचलेलं होतं असं देखील शरद पवार म्हणाले। त्यांनी आम्हाला शेवटचं ब्रीफिंग केलेलं असल्याचं देखील ते सांगतात आणि लगेच हा अपघात झाला। या दुर्घटनेमुळे पुढे चर्चेला खंड पडला असल्याचं देखील ज्येष्ठ पवार म्हणालेले आहेत। आणि या घडीला आणखी एक मोठी बातमी येते ती म्हणजे यावेळेला आता राज ठाकरे यांनी केलेलं ट्विट। महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झालेला आहे, त्यावर खरं तर भाष्य पण करावं असं वाटत नाही, पण तरी देखील आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावंच लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कुणीही मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नाही असं म्हणणं आहे राज ठाकरे यांचं। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे। आजच अगदी काही क्षणांपूर्वी पार पडलेला शपथविधी आणि त्यानंतर राज ठाकरेंचा हा घणाघात देखील आपण यावेळेला पाहतोय। राज ठाकरे आपल्या या ट्विटमध्ये म्हणतात, महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झालेला आहे, त्यावर खरं तर भाष्य पण करावं वाटत नाही, पण तरी देखील आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावंच लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कुणीही मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नाही। यावरती मात्र आता पुन्हा एकदा राजकीय प्रतिक्रिया येणार एवढं निश्चित। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। मीनाक्षी, एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा नेमकी कुणाच्या हातात द्यावी या संदर्भातले तर्कवितर्क सुरू असताना राज ठाकरे यांनी मात्र टोला लगावलाय। निश्चितच विशाल सर, एकीकडे आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री पदासंदर्भामध्ये आता महाराष्ट्राला ज्या आहेत महिला उपमुख्यमंत्री लाभलेल्या आहेत त्या म्हणजे सुनेत्रा पवार। त्यानंतर आता राज ठाकरेंनी एक ट्विट केलेलं आहे, यामध्ये थेट प्रफुल्ल पटेल यांनाच हा टोळा लगावलेला आहे। त्यांचं ट्विट काय आहे एकदा सांगते। महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात फार विचका झाला आहे, त्यावर खरं तर भाषण पण करावं असं वाटत नाही, पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावरती बोलावंच लागेल। कारण राष्ट्रवादी पक्षासारखा अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नाही। एकीकडे आता अध्यक्षपदासाठी जी आहे ती लॉबिंग केली जात आहे, कारण प्रफुल्ल पटेल यांना हे अध्यक्षपद मिळावा यासाठीचा देखील आग्रह एकीकडे पाहायला मिळाला आणि त्याला धरून आता राज ठाकरे यांनी हा ट्विट केलेला आहे। प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया येते याकडे पाहावं लागेल। नक्कीच धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।